शहादा पंचायत समिती कंत्राटी अभियंता भूपेंद्र राठोड समाज कल्याण 2 लेखाधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात। शहादा पंचायत समितीच्या ग्रामीण गृहनिर्माण विभागातील कंत्राटी लाचखोर अभियंता भूपेंद्र सरचंद्रराव राठोड याला अखेर बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते 20,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं। अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक वस्ती विकास योजनेच्या प्रशासकीय मंजुरीच्या आदेशाची प्रत देण्यासाठी हे पैसे घेताना लाचखोर राठोड एसीबीच्या जाळ्यात अडकला। या लाचखोरीत त्याला सहाय्य केल्याप्रकरणी जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातील एका वरिष्ठ सहाय्यकासह सहाय्यक लेखा अधिकाऱ्यावरील लाचेची मागणी व प्रोत्साहन दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। कुकावल तालुका शहादा येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्तीत पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामासाठी जिल्हा परिषद नंदुरबार इथं तक्रारदारानं प्रस्ताव सादर केला होता। या कामासाठी 31 ऑक्टोबर 2025 रोजी 2 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला। मात्र या मंजुरीच्या प्रशासकीय आदेशाची प्रत आरोपींपैकी एक असलेल्या रमेश बागुल यानं भूपेंद्र राठोडकडे परस्पर देऊन टाकली होती। तक्रारदारानं 27 एप्रिल 2026 रोजी जिल्हा परिषद कार्यालयात जाऊन बागुलची भेट घेतल्यावर त्यानं तक्रारदाराकडे 20,000 रुपयांची मागणी करत ही रक्कम राठोडकडे देण्यास सांगितलं। या मागणीला सहाय्यक लेखा अधिकारी चंद्रेश शाह यांनी प्रोत्साहन दिलं, म्हणून तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्यानं नंदुरबार एसीबीकडे धाव घेतली। त्यानुसार शहादा इथं सापळा रचण्यात आला। भूपेंद्र राठोड यानं तक्रारदाराकडून लाचेचे 20,000 रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतलं। भूपेंद्र सरचंद्रराव राठोड 31 कंत्राट अभियंता ग्रामीण गृहनिर्माण विभाग पंचायत समिती शहादा, रमेश मनसराम बागुल वय 56 वरिष्ठ सहाय्यक समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार आणि चंद्रेश जगजीवनदास शाह 51 सहाय्यक लेखा अधिकारी समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नंदुरबार अशी या तिन्ही आरोपींची नाव आहेत। त्यांच्याविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988च्या कलम 7 आणि 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। त्यांना ताब्यात घेण्यात आला। ही कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, सुनील दुर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते, पोलीस निरीक्षक विकास लोंढे, विलास पाटील, देवराम गावित, विजय ठाकरे, हेमंत कुमार महाले, नरेंद्र पाटील, जितेंद्र महाले, संदीप खंडारे आणि सुभाष पावरा यांच्या पथकाने केले। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी योगेश पवार, जगन ठाकरे, शहादा, नंदुरबार।